चिमाजी आप्पाचा उत्सव दरवर्षी व्यवस्थित करतात. 3-4 दिवस कार्यक्रम असतात. आम्ही 3 दिवस इथं रोज कंटिन्यू बघायला येतो. पण यावर्षी काय ते मतदानाचा कार्यक्रम काहीतरी काम रद्द झाला असेल थोडासा कार्यक्रम. पण इथे मुलांना थोडंसं माहिती होण्यासाठी आम्ही सगळं दाखवतो मुलांना. तिथे काय काय मांडलेलं असतं, चिमाजी आप्पाचं माहिती मांडलेली असते, चिमाजी आप्पाची वस्तू मांडलेल्या असतात, चिमाजी आप्पाच्या किल्ल्याविषयी माहिती मांडलेली असते. ते आम्ही सगळेजण पोरांना येऊन दाखवतो. इथं खूप पोरं खेळतात, मजा वगैरे करतात. चिमाजी आप्पांचं सगळं माहिती सांगतात हे करूसाठी. 3-4 दिवस कार्यक्रम असल्यामुळे इकडे संध्याकाळची खूप गर्दी असते. पण यावर्षी कार्यक्रम काय रद्द झाले ते माहिती नाही, त्याच्यामुळे गर्दी नाही. काय आम्ही येऊन बघून गेलो. आता काहीच नाही, त्याच्यामुळे आम्ही घरी चाललोय बस. परंतु चिमाजी आप्पाविषयी तुम्हाला असा गर्व असं वाटतं की आहे नाही? ना काय गर्व, चिमाजी आप्पाविषयी गर्व आहे ना. चिमाजी आप्पांच्या विषयी गर्व, चिमाजी आप्पांनी लढाई करून किल्ला जिंकलेला आहे. आणि आपल्या वसईसाठी वसईसाठी आणि आम्हाला ती माहिती पण आम्ही किल्ल्यामध्ये फिरलो ना, त्याच्याविषयी आम्हाला माहिती पण सांगितलेली वज्रेश्वरीची चिमाजी आप्पांची राऊत सरांनी. चिमाजी आप्पा लढाई करता करता 37 वर्षी वारले ते लढाई करता करताना. ते पण आम्हाला त्यांनी माहिती सांगितलेली चिमाजी